चंद्रापरी स्वराज उभारजी। आजच्या या जुन्या पेन्शन संदर्भामध्ये मार्गदर्शन शिबिर म्हणून विजुक्ताने जे ऑर्गनाईज केलं, त्या सभेला उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, त्याचबरोबर ज्या सभागृहामध्ये आज हे सत्र सुरू आहे त्या सभागृहाला आणि त्या संस्थेचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख सर यांना मी विनम्र अभिवादन करतो। आपण ज्यांच्या प्रेरणेने या ठिकाणी उपस्थित आहोत, सध्या विजुक्ताची ज्यांनी स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणून, विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर असोसिएशन, खरं तर यांची स्थापना 1982लाच झाली, परंतु त्याचं रजिस्ट्रेशन मात्र आम्हाला 1987ला मिळालं। त्या रजिस्ट्रेशनचे पहिले अध्यक्ष भाऊसाहेब आमचे ते म्हणजे अरुण चौधरी सर, आणि अरुण चौधरी सरांनी जो अव्याहत आयुष्याच्या 63 वर्ष लढा दिला, म्हणायला काही हरकत नाही, 63व्या वर्षी त्यांचं या ठिकाणी देहावसन झालं। 63 वर्ष लढा दिला आणि ज्युनियर कॉलेजला मला तुम्हाला सन्मानाने सांगावंसं वाटतं आहे, मी पूर्ण जवळपास भारतातल्या जवळपास सर्व राज्यामध्ये फिरलो। सर्व राज्याच्या वेतनाचे आकडेवारी घेतली, सन्मानाने सांगायचं विजुक्ता आणि महासंघ, मुंबईला महासंघ काम करतोय, म्हणजे उर्वरित जिल्ह्यामध्ये 11 जिल्हे वगळता, 36 जिल्ह्यापैकी 11 जिल्हे वगळता महासंघ काम करतो आहे आणि 11 जिल्ह्यामध्ये विजुक्ता काम करतो। दोन्ही यांनी आपण लढा देऊन जे पे स्केल मिळालेला आहे तो भारताच्या कोणत्याच राज्यात नाही जो ज्युनियर कॉलेजला आहे, +2 लेवलवर, पुढेच नाहीये। म्हणजे एवढं प्रगत राज्य म्हणून सुद्धा केरळचं नाव आहे, परंतु केरळचा पण पे स्केल नाही, पंजाबचा पण पे स्केल नाही, मी पंजाबला पण होतो, कुठल्याही राज्याला हा पे स्केल नाही, जो पे स्केल आपण घेतो आहोत म्हणजे सन्मानाने। आणि आज मी तुम्हाला सन्मानाने म्हणतो, पण महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर हीच अडचण झाली आणि शासन म्हणायला लागलं तुम्हाला पगार खूप आहे पण कामच नाही आहे, आणि तिथून ही सुरुवात। तर आपण याला उपस्थित आहात। आजच्या या मार्गदर्शन शिबिरामध्ये खरं तर आपल्याला काय निवडायला पाहिजे, अनेकांचे मार्गदर्शन शिबिर झाले, त्यात अनेकांनी मार्गदर्शन पण केलंय। माझा आवाज येतो आणि शेवटी, कारण थोडं मागे पुढे होऊ शकतं, मार्गदर्शन झाले, मार्गदर्शन केले पण, परंतु मी थोडंसं वेगळं मार्गदर्शन होतो की आपल्या सर्व शिक्षकांमध्ये सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन की मी या कोणत्याही पेन्शन योजनेचा, यामधल्या ज्या सांगणार आहे, कोणत्याही पेन्शन योजनेचा स्वीकार करत नाही। संघटना आजही ओपीएस साठी भांडते आहे आणि आम्ही भांडतो आहोत, आजही म्हणतोय। मी आताच काही दिवसाच्या अगोदर म्हणजे मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं होतं तेव्हा बैठक झाली तुषार महाजन साहेबांसोबत, तेव्हाही सांगितलं की आम्ही आमच्या सर्व लोकांमध्ये आम्ही ओपीएस साठी भांडतो, आम्हाला ओपीएसच पाहिजे। तुम्ही हे जे सोल्युशन काढले भाग वेगळा, पण आम्ही ओल्ड पेन्शन स्कीम साठी भांडतोय 1982 आणि अंश राशीकरण 1984, या 2 योजना आम्हाला पाहिजे आहे, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तुम्ही आम्हाला हे जे काही ऑप्शन दिलेले आहेत, आता ऑप्शनवर तुम्ही मानेवर तलवार ठेवली म्हणून आम्हाला ऑप्शन द्यायचंच आहे, काही तर द्यायचंच आहे, नाहीतर एक तर अलॉटमेंटच टाकलेलं आहे की आम्ही तुम्हाला एनपीएस लागू करू। त्यामुळे आपल्याला आता काय द्यायचं हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला। आता पोटले सरांनी सांगितलं किंवा चेतननी सांगितलं की आपल्याला काय द्यायचं आहे, विच इज बेटर फॉर अस, किंवा माझ्यासाठी काय चांगलं, हा महत्वाचा प्रश्न आहे। मी तुम्हाला सांगतो 3 योजना आहे सध्या आपल्या समोर, 5 सांगितल्या, 3 योजना आपल्या समोर आहे। एक आहे एनपीएस, दुसरा आहे महाराष्ट्र शासनाची रिवाइज एनपीएस, आणि तिसरी आहे केंद्र शासनाची यूपीएस। जीपीएसचा उल्लेख केला, परंतु गॅरंटेड पेन्शन स्कीम, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्या गॅरंटेड पेन्शन स्कीमचा उल्लेख केला, पण त्याच्यावर कुठलंही पत्रक निघालं नाही। त्याच्या 1.5 महिन्यांनी यूपीएस सर्क्युलर निघालं 24/8 मध्ये, 24/8/2024 ला केंद्राचं, आणि त्या यूपीएस मध्ये ज्या अमेंडमेंट केल्या त्या अमेंडमेंट महाराष्ट्राने जाहीर केलं, महाराष्ट्र शासनाने, की आम्ही या यूपीएसच्या अमेंडमेंट जशाच्या तशा स्वीकार करतो, आणि त्या अमेंडमेंट स्वीकार केलेल्या आहेत। मग आता एक अल्टरनेटिव्ह टाकलेला आहे, एनपीएस, रिवाइज एनपीएस महाराष्ट्र शासन, म्हणजे एनपीएसच आहे पण त्याला रिवाइज केलेलं आहे त्याच्यात फॉर्म्युला टाकून, आणि
नंतर युपीएस. सध्याही तुम्हाला 2 पैकी एकाच ठिकाणी जायचं आहे. 2 पैकी एकाच ठिकाणी जायचं आहे. एकतर एनपीएस मध्ये थांबायचं आहे, नाहीतर रिवाइज एनपीएस मध्ये थांबायचं आहे. तुम्ही युपीएस मध्ये जाऊ शकता, पण आज घाई नाही आहे. युपीएस ची डेडलाईन आहे 31/3/2027. युपीएस ला आज जायची घाई नाही आहे ना. म्हणजे आता सध्या एनपीएस वरून तुम्ही रिवाइज एनपीएस मध्ये जाऊ शकता, किंवा एनपीएस वरून तुम्ही युपीएस मध्ये जाऊ शकता. पण तिकडे गेल्यानंतर वापस नाही येत आहे, परत नाही येत आहे. म्हणजे तुम्ही म्हणाले की आता मी युपीएस मध्ये आलो, पण त्यापेक्षा मला एनपीएसच चांगलं आहे. त्याच्यात एक शब्द टाकलाय, वन टाइम ऑप्शन. जसा ओटीपी येतो ना आपल्याला वन टाइम पास, तसं वन टाइम ऑप्शन. तुम्हाला एकदा ऑप्शन द्यायचं आहे, त्या ऑप्शन मधून रिव्हर्स नाही होत आहे. म्हणून आपल्या समोर हा प्रश्न आहे की आता आपण कुठे. त्यांनी त्याचे महाराष्ट्र शासनाने 20/9/2024 ला जो GR काढला, त्या GR मध्ये 3 योजनांपैकी एका योजनेचा स्वीकार करावा. लढाई ओपीएस साठी कंटिन्यू करतो आहोत. ओपीएस, जुनी पेन्शन हा मुद्दा कायम राहणार. मग ते किती जरी झालं ना तरी अजेंडावरून हा मुद्दा नाही हटणार की आम्ही जुन्या पेन्शनसाठी भांडतो आहोत आणि तो मिळाला पाहिजे. याचं कारण आपण जेव्हा मोठ्या संख्येने, आपण म्हणजे सर्व संघटना, मी असं नाही म्हणणार की आपली सर्व संघटना जेव्हा भांडल्यात ना, तेव्हा एनपीएस मध्ये आपण पहिल्या आंदोलनात सर्वांना माहित आहे, नागपूरला जो महामोर्चा निघाला होता जुन्या पेन्शनच्या संदर्भात. माझे ते एक मित्र बसले आहेत, मी येतो जुन्या पेन्शनच्या संदर्भातले. तर महामोर्चामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण फॅमिली पेन्शन मिळवून घेतलं. त्याच्यानंतर दुसरा महामोर्चा काढला, त्यामध्ये आपण फॅमिली पेन्शनच्या नंतर ग्रॅज्युएटी हा सर्वात महत्वाचा घटक जे ओल्ड पेन्शन मध्ये आहे, तो ग्रॅज्युएटी त्याच धर्तीवर जसा तसा मिळवून घेतला. प्रश्न उरला होता फक्त एक ओपीएसचं पेन्शन, पण ते देणार नाही ठामपणे सांगितलं. मग त्याच्यासाठी आम्ही तसंच देऊ, पण ते देणार नाही. त्यामागे केंद्राची काय भूमिका होती ती भूमिका होती, पण आम्ही तसंच देऊ पण ते देणार नाही. आणि मग या योजना आल्या. मग आता या योजना आल्या, या योजनांमध्ये काय, एक ओपीएस मागणी आहे, एनपीएस, रिवाइज एनपीएस आणि युपीएस. 24/8/24 ची योजना आहे. एनपीएस कर्मचाऱ्यांना 2 पैकी एका योजनेत सहभागी व्हायचा. त्याची डेडलाईन आहे 31/3/2025. आता 31/3/2025 आहे, पण तुम्ही अजून एक विसरता. आता एक पत्रक काढले पेयुनेटने, सर्व मला वाटते जिल्ह्यामध्ये पत्रक निघाले आणि त्यांनी सांगितलं 25 पर्यंतच भरून द्या. तुम्हाला काय म्हणायचं ते 25 पर्यंत द्या. तिथे चक्क 20/9/2024 GR मध्ये नमूद आहे की आपल्या कार्यालय प्रमुखाकडे कर्मचाऱ्यांनी 31/3/2025 पर्यंत ऑप्शन द्यायचं आहे. 31/3 पर्यंत आपल्याला वेळ द्यावा ना. एवढी घाई का करतायत हे लोक? मी विचारणार आहे उद्या, आता 2 दिवस सुट्या होत्या, मी उद्या विचारणार आहे पेव्हनेट अधीक्षकांना की तुम्हाला एवढी घाई, आणि एवढी घाई आली तर महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरून काही पत्रक आलं का? त्यांना पत्रक येतच नाही. ते सोयीनी ओरली काम करतात. एनपीएस स्वीकारांच्या बाबत कुठं पत्रक होतो आता? ज्या लोकांना जे कोर्टात नाही गेले त्यांना एनपीएस जबरदस्तीने उतरवलं, त्यांच्या बाबत पुढे पत्रक. मी लेखी मागितलं की तुम्ही दाखवा मला लेखी तुमच्या शासनाचं. कुणालाच नव्हतं. पगार बिल अडवले होते, पगार बिलच नाही स्वीकारले. ते पगार बिलही स्वीकारायला लावले. पण आपल्या लोकांना ना काही एवढी असते ना की होते की नाही होत, काय करायचं म्हणजे त्या पगार बिलाच्या संदर्भात. पण ठीक आहे, काही हरकत नाही, आपला लढा आजही कायम आहे. आपण कुठेही असलो नाही, आपण जर जिंकलो ना तर आपल्याला ओल्ड पेन्शन मिळणार 100%. म्हणजे आपल्याला वापस येता येते ओपीएस वर. त्यामुळे हा घटक नाही. तर 31/3/25 पर्यंत युपीएस आपल्या समोर बॅलन्स आहे 31/3/2027 पर्यंत. आता त्याचे अमेंडमेंट्स आहेत, त्या अमेंडमेंट्स आपण पुढे पाहणार. थोडंसं नाही, केंद्र शासनाच्या युपीएस मधील बदल नंतरच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना जसे तसे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. शरद पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते ना, तेव्हा आपल्याला भांडून महाराष्ट्र राज्याला एक लागू करून घेतलेलं होतं. कोणतं? आपण एक अमेंडमेंट करून घेतली महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी. कोणती? की जी योजना आणि जसे नियम केंद्राला वेतनाच्या बाबत लागू होतील तसेचे तसे नियम महाराष्ट्र शासनाला लागू होतील. तिकडे डीए वाढला तर आपलाही डीए वाढेल. तिकडे जे काही बदल होतील वेतनावर, ते बदल आपलं महाराष्ट्र शासन जसेचे तसे स्वीकारेल. आणि म्हणून
सध्या महाराष्ट्र शासनाला ती भीती होती की जर ज्याने युपीएस स्वीकारलं आणि केंद्राचा डीए वाढता बरोबर हे डीए मागतील, म्हणून एक वाक्य टाकलं आहे. त्याच्यात बारकाईने जर वाचलं ना तर त्यात लक्षात येईल 20/9/2024 मध्ये केंद्र शासनाच्या युपीएस मधील बदल नंतरच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना जसेचे तसे लागू होणार नाही. म्हणजे तुम्ही युपीएस स्वीकारलं, केंद्रात बदल झाला म्हणजे तुम्हाला बदल होईल याचा काही गॅरंटी नाही. केंद्राला बऱ्याच वर्षापासून ग्रॅज्युएटी 20 लाखाची होती, आपण 14 लाखावर होतो. आता आपल्या ओरड झाल्यामुळे आता आंदोलनाच्या काळामध्ये आपल्याला 20 लाखावर नेलं. केंद्र शासन आता 25 लाखावर आहे. आपण पुन्हा मागणार, पण पुढचे पुन्हा 15 वर्ष जाणार ना, तोपर्यंत इथले 70% लोक रिटायर्ड असतील. रिटायर्ड झाल्यानंतर मिळत नाही ना. म्हणजे मला सांगा, माझं पेन्शन ग्रॅज्युएटी फिक्स झाली 18,84,000, पण नियम तर 14 लाखाचा होता ना. मी 14 घेऊन झालो. आता देत नाही म्हणते, कारण त्याच्या 1 सप्टेंबर 2024 नंतर जे रिटायर्ड असेल त्यांनाच 20 लाखाचा बेनिफिट मिळेल. म्हणून हा पॉइंट आपण ठेवला आहे. केंद्र शासनाच्या युपीएस मधील बदल नंतरच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना जसेच्या तसे लागू होणार नाही. हा बदल लक्षात घ्यायचा आहे. हा मार्क पॉइंट आहे. वरील 2 योजना याचा विकल्प, आताच हिंगणेकर सरांनी सांगितलं, वरील 2 योजना याचा विकल्प न देणारे कर्मचारी आपोआप 31/3/25 नंतर एनपीएस मध्ये कन्व्हर्ट होतील. बाय डिफॉल्ट तुम्ही द्या, नाही तर नका द्या. एक तर तुम्हाला एनपीएस वरून ऑप्शन द्यायचा रिवाइज एनपीएस और युपीएस. आजही तुम्ही युपीएस ऑप्शन देऊ शकता. आजही युपीएस ऑप्शन देता येते और रिवाइज एनपीएस. मी यासाठी म्हणतोय की सध्या चूज करायचा की एनपीएस मध्ये थांबायचं की रिवाइज एनपीएस, कारण त्या ऑप्शन साठी अजून वेळ आहे. म्हणून 2 पैकी एक, मग विच इज बेटर फॉर अस इन आयदर 1 और आयदर 2. म्हणजे एनपीएस घ्यायचं की रिवाइज एनपीएस घ्यायचं यावरच विचार करा. म्हणजे आपलं कन्फ्युजन वाढवू नका. इतके स्टेट ऑफ कन्फ्युजन मध्ये आहोत ना आपण सर्व लोक, की आपलं कन्फ्युजन वाढवू नका. आता आपल्याला 2 वर आहे, तिथून जम्प कोणीकडे करता येते, युपीएस वर. रिवाइज एनपीएस मध्ये, ज्याला RNPS म्हणतोय, त्यामध्ये ज्या तरतुदी टाकलेल्या आहेत त्या तरतुदीत परिशिष्ट अ जोडलेला आहे. परिशिष्ट अ मध्ये 12-13 अमेंडमेंट्स टाकलेले आहेत. त्यात RNPS चा विकल्प देण्यास शेवटच्या वेतनाच्या बेसिकच्या 50% इतके निवृत्ती वेतन पेन्शन प्लस त्यावरील तत्कालीन महागाई भत्ता डीए मिळेल. तत्कालीन, मी तुम्हाला सांगतोय रेकॉर्डिंग, याचं सगळं रेकॉर्डिंग होणार आहे. तुम्ही काही फोटो काही काढू नका. हा सर्व रेकॉर्ड होतो आणि याचं युट्यूबवर लाईव्ह होऊन जाईल नंतर. मी आता लाईव्ह यासाठी नाही करायला लावलं. आता जर लाईव्ह केलं असतं ना तर इथं हाल पण नसता, म्हणजे अर्धे लोक नसते. आणि लाईव्ह आपण एखाद्या इलेक्ट्रॉनिक सिस्टमवर ऐकणे आणि प्रत्यक्षपणे आपण ऐकणे याच्यात खूप फरक पडतोय. असं जर झालं असतं ना तर प्रत्येक लायब्ररीत वाचून पोरग पास झालं असतं. मास्टरची काय गरज होती. हा प्रॉब्लेम आहे, म्हणून लाईव्ह केलं नाही. पण हा लाईव्ह होणार आहे, रेकॉर्डिंग होते आहे. बी केअरफुल. RNPS चा विकल्प देण्याच्या शेवटच्या वेतनाच्या बेसिकच्या 50% इतकं निवृत्ती वेतन पेन्शन प्लस त्यावरील महागाई भत्ता डीए असं लिहिलेलं आहे. पुढे वाचा फक्त, बी केअरफुली. मी जेवढं सांगतो आहे तेवढं ऐका, वाचा, आणि त्याच्यावर जर काही प्रश्न आले तर नंतर पाहू. म्हणजे काय तुमच्या मनात शंका आहे ते पुढे पाहू. कुटुंब निवृत्ती वेतन फॅमिली पेन्शन स्कीम शेवटच्या वेतनाच्या 60% त्यावरील महागाई वाढ डीए हे कुठल्या याच्यात आहे, आपल्या RPS मध्ये, RNPS मध्ये आहे. 60% फॅमिली पेन्शनचा मुद्दा. या शासन निर्णयापूर्वी, म्हणजे हा जो शासन निर्णय आला 20/9/2024, लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त झाल्यास व किंवा निवृत्तीनंतर 29/2/2024 पर्यंत एनपीएस प्रमाणेच लाभ मिळेल. तुम्ही RNPS जरी स्वीकारलं 29/2/2024 मागचं वर्ष तुम्ही एनपीएस मध्ये आहात आणि 24 पर्यंत जे लाभ असेल ते एनपीएस प्रमाणेच असेल. ते तुम्हाला रिवाइज एनपीएस चे लाभ या वर्षभराच्या नाही, कारण ही योजना 1/3 आता 31 म्हणजे 1/4/24 पासून 25 पासून लागू होईल. म्हणजे वर्षभराचे जे लाभ असेल ते एनपीएस प्रमाणेच राहतील. हा मुद्दा लक्षात घ्या.
29/2/2024 1 मार्च 24 पासून RNPS चा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतन धारकास निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहील. या योजनेचा रिवाइज एनपीएस, ज्याला ओल्ड जीपीएस म्हणतात, काही लोकांच्या डोक्यात अजूनही ओल्ड जीपीएस आहे. जीपीएस म्हणजे गॅरंटेड पेन्शन स्कीम. ही एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली योजना, ज्याचा कोणताही कागद तयार झाला नाही, ज्याचा कोणताही शासनादेश निघाला नाही, त्यावर आधारित जो शासनादेश निघाला 20/9/2024 त्यालाच रिवाइज एनपीएस हा मुद्दा आहे. काहींच्या डोक्यात अजूनही जीपीएस आहे. काही ठिकाणी लिहितात, आपल्याला जे व्हॉट्सअपवर आलेत ना त्या ठिकाणी जीपीएस आलेला आहे. गॅरंटेड पेन्शन स्कीमच्या संदर्भात नाही, गॅरंटेड पेन्शन स्कीमचंच नामकरण रिवाइज एनपीएस करण्यात आलेला आहे. या योजनेचा RNPS ओल्ड जीपीएस सेवा कालावधी गणना प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी असेल. हा मुद्दा वाचनात सर्वांच्या आलेला. प्रत्यक्ष अंशदानाशी असेल. तुमची सेवा 30 वर्ष जरी झाली पण तुम्ही DCPS अंशदान, त्यानंतर NPS अंशदान आणि आता कंटिन्यू असलेलं रिवाइज NPS अंशदान असेल. ज्या दिवशी तुम्ही DCPS मध्ये उतरले, भलाई तुमची DCPS 2011 ला आले, पण तुम्ही 2011 ला आले असेल, त्याच्या अगोदर मात्र काही लोकांना महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला GPF चे अकाउंट होते आणि GPF चे अकाउंट सीज झालेले आहेत. आता GPF अकाउंटवर एवढंच काय, शासनाचा पराक्रम आहे, अजूनही महाराष्ट्राचे आपले काही कर्मचारी अजूनही जीपीएसच भरतात. त्यांचं काउंटिंग नाही होत आहे. जीपीएस भरणारे लोक पण आहेत, पण त्याचं काउंटिंग अँड रेकॉर्डिंग नाही होत आहे. म्हणून जीपीएसच्या नंतरच्या या योजनेमध्ये अंशदानाच्या बाबतीमध्ये ज्या कालावधीचे अंशदान आपण दिलेलं आहे तो कालावधी अहर्ताकारी कालावधी मानला जाईल. म्हणजे ज्याला क्वालिफाईंग सर्व्हिस. तुम्हाला 30 वर्ष जरी झाली पण तुम्ही अंशदान मात्र 15 वर्ष भरले तर तुमचं अहर्ताकारी कालावधी जो असेल तो फक्त 15 वर्षाचा असेल, 30 वर्ष नाही. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे. या योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्याला यापूर्वीच्या NPS मध्ये असलेल्या हे सारे घटक, पुन्हा मी तुम्हाला सांगतो आहे की हे सर्व बी केअरफुली ऐकताना जवळपास 1 ते सव्वा तास लागेल. कारण मी तुम्हाला कुठल्या योजनेला जवळ जायचं आहे नंतरच्या याच्यात. याचं कारण आहे कॅल्क्युलेशन्स आहे, गणितीय कॅल्क्युलेशन्स आहे, ते तुमच्या समोर मी मांडणार. त्यामुळे तुम्हाला मी आतापर्यंत जेवढ्याही वक्त्यांचे ऐकलेलं आहे की आपण काय स्वीकारावं तुम्ही सांगितलं. मी तुम्हाला बाय कॅल्क्युलेटेड सांगणार की तुम्ही तुमच्या असलेल्या जीपीएफ मध्ये असणार, तुमच्या NPS मध्ये असलेली अमाऊंट, DCPS मध्ये असलेली अमाऊंट आणि त्या आधारावर तुमची उरलेली सेवा, या आधारावर तुम्ही त्या गणितीय कॅल्क्युलेशन मध्ये मांडा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करा की आपल्यासाठी कोणती योजना योग्य ठरू शकते आहे. या योजनेचा विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्याला यापूर्वीच्या NPS मध्ये असलेल्या संचित निधीमधून, म्हणजे आता तुमच्या अकाउंटवर 25 लाख रुपये आहे, NPS मध्ये 30 लाख रुपये आहे, हे वाक्य महत्वाचं आहे. यापूर्वीच्या NPS मध्ये असलेल्या संचित निधीमधून कोणत्याही कारणास्तव कोणतीही रक्कम काढता येणार नाही. आता या NPS मध्ये तुमची जी रक्कम जमा आहे त्यातून कोणतीही रक्कम काढता येणार नाही. यापूर्वी तुम्हाला यापैकी योजना स्वीकारायची असेल, यापूर्वी तुम्ही NPS मधून जर विड्रॉल केला असेल समजा, तर तुम्हाला रिवाइज NPS स्वीकारायचा आहे किंवा तुम्हाला UPS स्वीकारायचा आहे, पण तुम्ही NPS मधून काही रक्कम विड्रॉल केली, यापूर्वी रक्कम काढली असल्यास ती रक्कम 10% व्याजासह तुम्हाला परत करावी लागेल सरकारला. आणि त्याशिवाय तुम्हाला रिवाइज NPS किंवा UPS जी पेन्शन स्कीम आहे ती अनुज्ञेय होणार नाही. म्हणजे तुम्ही जर पैसे काढले असेल तर ते पैसे तुम्हाला भरावे लागतील. म्हणजे या योजनेत यायचं आहे, NPS मधून तुम्ही जर काही विड्रॉल केला असेल तर जेवढी रक्कम विड्रॉल केलेली आहे त्या रकमेसह 10% व्याज हे तुम्हाला वापस करावं लागेल सरकारला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या या योजनेमध्ये जाता येईल. कुठल्या? रिवाइज NPS और UPS. कर्मचारी सेवा पहिल्या योजनेत कर्मचारी सेवा कमीत कमी 20 वर्ष असावी,
ज्याला अर्हताकारी सेवा कपात अंशदान, म्हणजे तुम्हाला रिवाइज एनपीएस मध्ये जर जायचं आहे तर सर्व्हिस 20 वर्षाची पाहिजे. तुम्हाला RNPS मध्ये यायचं आहे, कपातीसह अनुदान तुम्हाला कपातीसह जे आहे ती 20 वर्ष झालेली असली पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा घटक, कर्मचाऱ्याची सेवा जाओ मॅडम पढ़ जाओ. सर आता एक काम करूया, जेवढं झालं ऍडजस्टमेंट म्हणजे शेवटच्या पर्यंत टेकलं. आता आम्ही मजबूर आहोत, आता चेअर लावू शकत नाही, बरोबर? नाही, मी एक अनाउन्स करतोय की आता चेअर नाही लावणार, पण आपल्या सर्वांसाठी हा जो लाईव्ह होणार नंतरच्या काळामध्ये युट्यूबवर येणार आहे, सर्व रेकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतरही तुम्ही याला लाईव्ह पाहू शकाल. फक्त जो फीडबॅक फॉर्म राहणार तो भरा, त्याच्यानंतर तुमच्या ईमेलवर त्याची लिंक येणार आपोआपच. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या सोयी ठेवलेल्या आहे तुमच्यासाठी. जे डायरेक्शन मिळते त्या पद्धतीनुसार करा, तुम्हाला सगळं मिळेल. हे सर्व इव्हन हे सुद्धा तुम्हाला त्याच्यावर आहे. लिंक केव्हा भेटेल तुम्हाला? शेवटीच भेटणार आहे ते. लिंक शेवटी मिळेल आणि युट्यूबवर हा सर्व प्रोग्राम आहे. त्यामुळे जे नाही आहे किंवा ज्यांना नाही जमलं ना, हे सर्व जेवढं मी तयार केलेले ह्या ज्या स्लाइड्स आहेत त्या सर्व स्लाइड्स त्याच्यावर अवेलेबल असतील. पुन्हा मी अजून एक सांगतो आहे की स्लाइड्ससह तुमच्या मनात काहीही शंका आली तरी गव्हाणकर उपलब्ध असेल फोनवर. इफ एनी डाऊट मी तुम्हाला सांगतोय. आणि नाहीतर विजुक्ताच्या कर्मचारी आपल्या शिक्षकांना विचारा, तुमचा फोन आला, मला पण कामं असतात काही, बरेच फोन मिस कॉल मध्ये गेला तरी मी रिकॉल करतो आहे, मिस कॉलला रिस्पॉन्ड करतो आहे, 99% रिस्पॉन्ड करतो आहे. एखाद्या वेळेस होऊ शकते आहे की नाही झालं असेल. त्यामुळे हा घटक करू नका की नसेल ना तर थोडासा आता आपण युट्यूबच्या माध्यमातून जाऊ. आता व्यवस्था नाही लावता येणार तर एक एक मुद्दा मात्र बी केअरफुली. मी तुम्हाला कुठल्याही सभेच्या कार्यक्रमाला बोलावलं नाही. मी तुम्हाला 30-31 तारखेला जे ऑप्शन द्यायचे आहे हा आपल्या जीवनाचा प्रश्न आहे की आपण कोणत्या, कारण एकदा तुम्ही तिकडे जम्प केली की रिव्हर्स जम्प नाही आहे, म्हणून ठरवून घ्यायचं आहे की आपल्याला जम्प कुठे करायचे. म्हणजे आपण एनपीएस, काही लोकांच्या मनात प्रश्न पडलाय की जुनी पेन्शन मिळणार आहे. मी तुम्हाला सांगतोय कॅल्क्युलेशनच्या प्रमाणे एक साध्या ढोबळमनाने ज्याचं एनपीएस अमाऊंट, ज्याला आयसी म्हणतो आहे इंडिव्हिज्युअल कॉर्प्स आणि ज्याला मी बीसी म्हणतो आहे बेंचमार्क कॉर्प्स, हे जर 80 लाखावर गेलं असेल ना तर त्याला या दोन्ही योजना परवडत नाही. त्यांना जुन्या पेन्शन आहे माझं, हो कॅल्क्युलेशन मध्ये आहे का, मी पण तरी सांगतोय की त्या योजना परवडत नाही. तुम्हाला जिथे हा ना तिथूनच भारत सुंदर आहे पाहायचं. राजीनामा अजून एक, कर्मचाऱ्याच्या सेवा 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त. बस आता या स्पॅन मध्ये आहोत आपण. सेवा 10 वर्षापेक्षा जास्त आणि 20 वर्षापेक्षा कमी, म्हणजे मिनिमम यूपीएस मध्ये यायसाठी किंवा रिवाइज एनपीएस मध्ये यायसाठी तुमची सेवा मिनिमम 10 वर्ष आणि मोर दॅन पाहिजे. फुल पेन्शन मध्ये बसण्यासाठी 20 वर्ष पाहिजे. तुम्ही म्हणणार की सर आमची 20 वर्षाच्या नंतर पुढच्या 8 वर्ष सर्व्हिस झाली आणि आमची कपात सुरू होती. यूपीएस मध्ये एक पुन्हा अमेंडमेंट आहे, मी पुढे सांगेल की तुमची जी एक्सेस अमाऊंट जमा झालेली आहे गव्हर्नमेंटनी यूपीएस मध्ये कबूल केलं की तुमच्या अहर्तकारी सेवापेक्षा जास्तीचा जो फंड जमा झालेला आहे तो फंड तुमच्या अकाउंटला वापस केला जाईल. हा एक चांगला पॉइंट आहे की पैसे 20 वर्षाचे सीज करणार पण एक्सेस अमाऊंट आहे तो वापस करू, तो करू. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला किंवा सेवेतून टर्मिनेट केलेल्या कर्मचाऱ्याला, राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याला किंवा सेवेतून टर्मिनेट केलेल्या कर्मचाऱ्याला या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय नाही. त्याला पेन्शन मिळणार नाही. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असेल किंवा त्याच्या व्यवस्थापनाने, गव्हर्नमेंट असेल किंवा आपलं सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा आपला प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला गव्हर्नमेंट असेल, म्हणजे ज्याला आपण संस्था म्हणतोय, टर्मिनेट केल्यानंतर ही योजना लागू राहणार नाही किंवा लाभ मिळणार नाही.
मग असा प्रश्न आहे की लाभ केव्हा मिळतील? तुमचा पैसा जमा असेल, समजा तुम्ही वयाच्या 52व्या वर्षी टर्मिनेट झाले, तुमचा पैसा जमा आहे, तुमचा पैसा तुम्हाला मिळालाच पाहिजे. मग कुठे? तुम्ही ज्या दिवशी सेवानिवृत्त होणार आहे त्या दिवशी तुमचे लाभ मिळतील, वयाच्या 58व्या वर्षानंतर. 6 वर्ष काहीच नसेल. नियत वयोमानानुसार 10 वर्षाच्या सेवेनंतर या योजनेत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास, मी पहिल्या योजनेचं सांगतोय, रिवाइज एनपीएस, नियत वयोमानानुसार 10 वर्षाच्या सेवेनंतर या योजनेत कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यास किमान निवृत्ती वेतन 7,500 रुपये आहे. नियत वयोमानानुसार 10 वर्षाच्या सेवेनंतर. पण तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन 10 वर्षाच्या खाली येते आहे, म्हणजे 10 वर्षाची सेवा बसत नाही. जेव्हा कॅल्क्युलेशन खाली येते आहे तेव्हा तुम्हाला एक सम अमाऊंट रिवाइज एनपीएस मध्ये जे मिळणार, ज्याला यांनी पेन्शन म्हटलं, ते व्याजाच्याही बरोबरीचं होत नाही. असं असेल त्या माणसाचे एनपीएस मध्ये जे पैसे जमा असेल त्यांनी तेवढेच घ्यावे, इकडे विनाकारण उपद्व्याप करू नये. हा 7,500 रुपये शेवटचं मिळणार, ते पेन्शन म्हणून मिळणार. ते पेन्शन तुम्ही अजून सांगतो आहे, तुम्ही हयात असेपर्यंत. त्यानंतर हे पेन्शन 50% तुमच्या वाईफला और हजबंडला मिळणार. त्याच्या आता 7,500च्या 50%वर आले. एनपीएस मधून एखादा कर्मचारी 1 मार्च 2024 पूर्वी किंवा नंतर सेवानिवृत्त झाला असल्यास त्यास वरील 2 पैकी एनपीएस किंवा रिवाइज एनपीएस कोणताही एक विकल्प घेता येईल. म्हणजे 1 मार्च 2000 पूर्वी निवृत्त झाला किंवा आता नंतर निवृत्त होणार आहे, त्याला घेता येईल. निवृत्त झालेल्या माणसालाही घेता येईल पेन्शनचा लाभ. परंतु मात्र आता 3 कंडिशन दिलेल्या आहेत. निवृत्त झाला असेल त्याच्यासाठी किंवा निवृत्ती नंतरच्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. एबीसी असेल त्याच्यामध्ये. पहिला आहे एनपीएस किंवा आर एनपीएस कोणता एक विकल्प घेता येईल मात्र. नंबर 1, एनपीएस मध्ये त्याचे अंशदान अद्यावत भरलेले असावे, म्हणजे त्याचं अंशदानामध्ये कुठेही खंड पडलेला नसावा किंवा अंशदान कट झालेलं नसावं. पहिला आहे. त्याला सेवानिवृत्त झालेल्या माणसासाठी हा मेजर पॉइंट आहे की त्याला जर घ्यायचं असेल की मला पाहिजे जुनी पेन्शन योजना, मी जातोय तिकडे, तर त्याच्या या अंशदानामध्ये कुठेही खंड नको. दुसरा घटक, कर्मचाऱ्याने एनपीएस मधील 60%, आता एनपीएस झाला, रिटायर्ड झाला, त्यामुळे त्याला 60%ची रक्कम त्याला कॅश मध्ये मिळाली. 40% रक्कम गव्हर्नमेंटने सीज करून घेतली, त्याच्यावर ते पेन्शन म्हणतात, मी व्याज म्हणतोय, पेन्शन देतच नाही. अजून एक पॉइंट आहे, तुम्हाला कदाचित माहित नाही, गव्हर्नमेंटने त्याच्यावर देणारं व्याज किंवा त्यावर देणारं पेन्शन टक्केवारी फिक्स करून ठेवलेली आहे 6%ची. ते कुठेच नाहीये लिहिलेलं. परंतु जे एनपीएस मधला 40% रक्कम, जी ज्याला आम्ही बीसी म्हणतो, बेंचमार्क कॉर्पस जे आहे, त्या बेंचमार्क कॉर्पसवर 6%ची अट कट लावून ठेवलेली आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे जे पैसे जमा केलेले सरकारने 40%, ते तुम्हाला 6%नीच रिटर्न मिळतील. कर्मचाऱ्याने एनपीएस मधील 60% परताव्याची रक्कम उचल केली असल्यास ती शासनाकडे परत जमा करावी लागते. सांगतो ना, खाली लिहिलं आहे 10% व्याजासह. म्हणजे तुम्ही 60% रक्कम जी घेतली, या योजनेत यायचं आहे का, तुम्हाला पेन्शन पाहिजे का, एनपीएस मधून इकडे येणार ना, मग यायचं आहे तर तुम्ही 60%ची रक्कम जी घेतली आहे नगदी, ती प्लस जितके दिवस ती रक्कम तुम्ही वापरली आज येईपर्यंत, ती 10% व्याजासह तुम्ही सरकारला परत करा आणि मग या योजनेत या. तिसरा पॉइंट महत्वाचा आहे. 40% अॅन्युइटी. म्हणजे सरकारकडे जमा झालेली अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो आपण त्याला, ASR, अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर कडून प्राप्त होणारे लाभ, म्हणजे 40%चे तुमची जी गव्हर्नमेंटकडे होती आणि समजा 2-4 हप्ते तुम्हाला मिळाले, त्यावरच्या 6% व्याजासह 40%ची रक्कम ऑलरेडी गव्हर्नमेंटकडे आहे, पण त्याचा लाभ मिळालेला आहे. तर अॅन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडर कडून प्राप्त होणारे लाभ किंवा परतावा शासनास परत करावा लागेल. म्हणजे 40% रक्कम जी तुम्हाला मिळालेली, म्हणजे त्याच्यावरचं जे व्याज मिळणार होतं, ज्याला पेन्शन म्हणतो आहे, समजा 4 इन्स्टॉलमेंट मिळाले,
4 इन्स्टॉलमेंट 10-10 हजाराचे 40,000 जर तुम्हाला मिळाले असेल तर हे 40,000 रुपये सुद्धा सरकारला वापस करावे लागेल, तेव्हा तुम्ही RNPS मध्ये किंवा UPS मध्ये येऊ शकता. ही पहिल्या RNPS मध्ये परिशिष्ट अ मध्ये असलेलं प्रोव्हिजन. त्यानंतर UPS युनिफाईड पेन्शन स्कीम UPS, यामध्ये परिशिष्ट ब जोडलेला आहे. यामध्ये परिशिष्ट ब जोडलेला आहे. आता तुम्ही UPS, दोघांमधला काय फरक आहे? फक्त सर्व्हिस अंशदानाचा फरक आहे. तिकडे सर्व्हिस अंशदान 20 वर्ष केलेलं आहे, इकडे सर्व्हिस अंशदान 25 वर्ष केलेलं आहे. इकडे 25 वर्षाचं अंशदान आहे. शेवटच्या वेतनाच्या, पहिला अमेंडमेंट, शेवटच्या वेतनाच्या 12 महिन्याच्या सरासरी एवढी रक्कम गणना करून त्याच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. म्हणजे सरासरी आता फ्लक्च्युएट होत आहे. जे आपलं सरासरी 12 महिन्याचं वेतन, मागे आता आपण जर समजा याला रिटायर्ड होतो आहे, मागच्या 12 महिन्यात तुमचं जे बेसिक होतं त्या बेसिकला नोट इयर बेसिक कुठं बदलतो? फक्त एकदाच बदलते, जुलै महिन्यामध्ये. बेसिक मध्ये जो बदल झाला त्याचा ऍव्हरेज काढायचा, 12 महिन्याचा ऍव्हरेज मध्ये तुम्हाला माहित आहे 12 एकाखाली एक आहे, डिवायडेड बाय 12 जो आला असेल तो ऍव्हरेज असेल. ज्या दिवसापासून आपण रिटायर्ड झालो किंवा रिटायर्ड होणार आहोत तिथून मागचे 12 महिने जायचे. त्या 12 महिन्याच्या तुमच्या बेसिकची अमाऊंट 12 वेळा एकाखाली एक लिहायचं, त्याची टोटल करायची, त्याला भागाकार करायचा 12ने, जो येणार आकडा तो त्याचा ऍव्हरेज असेल. तुम्हाला असं वाटेल सर एवढं बारीक आहे, हे असं काय सांगता, हे आम्हाला ऍव्हरेज नाही काढतायत. नाही राजू, काही लोकांना ना आपण माहित नसते, काही वेळेस नाही. मी त्याच का तुम्ही सर्व शिक्षक आणि मी पण शिक्षक, आणि शिक्षकांनी त्या रूटवर जावं. आपल्या पोरांना काही समजत नाही. ही इज वन ऑफ द बेस्ट टीचर. आपल्या पोरांना काहीच समजत नाही असं समजून शिकवलं की पोरांना खूप काही समजते, असं माझं मत आहे. तर 12 महिन्याच्या सरासरी एवढी रक्कम, बी केअरफुल, हे सर्व मुद्दे की सरासरी तुम्हाला सांगितलंय की 12 महिन्याची सरासरी, त्याच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळेल. या योजनेस पात्र होण्यासाठी अहर्ताकारी सेवा, पुन्हा म्हणतोय क्वालिफाईंग सर्व्हिस, अहर्ताकारी सेवा ही 25 वर्ष असावी. 25 वर्ष, यामध्ये DCPS आणि NPS कपात प्लस चालू कपात. म्हणजे तुम्ही DCPS पासून सुरू झाले, अजून 10 वर्ष सर्व्हिस बाकी आहे असं गृहीत धरू की मागचे 15 झाले आणि 10 वर्ष सर्व्हिस बाकी आहे, म्हणजे 25 होणार. 25 झाले तर तुम्ही याला UPS ला क्वालिफाय होणार. पण क्वालिफाय होणार म्हणजे पूर्ण पेन्शनसाठी. पण क्वालिफाय जर करायचं आहे तर 10 वर्ष झाले तरी तुम्ही क्वालिफाय होणार. 10 वर्षाच्या नंतर 11 वर्ष, 12 वर्ष, 13 वर्ष क्वालिफाय होणार. पण तुमची पेन्शन त्या सर्व्हिस प्रोव्हायडर प्रमाणे प्लस मायनस, म्हणजे फुल पेन्शन मिळणार नाही, त्याप्रमाणे ती प्लस मायनस कशी होणार मी उदाहरणासहित पुढे सांगितलं. त्यामध्ये अजून एक, कुटुंब निवृत्ती वेतन 60% मिळेल. म्हणजे फॅमिली पेन्शन ही हिस्सा तिकडे 50%चा आहे, इथे 60% मिळेल. 10 वर्षाच्या सेवेनंतर, परंतु 25 वर्षापेक्षा कमीत कमी पेन्शन 10,000 रुपये मिळेल. इथे 10,000 आहे, UPS मध्ये 10,000 आहे, पण इकडे 10,000 आहे. पण लेंथ ऑफ सर्व्हिस, अहर्ताकारी सेवा 25 वर्ष, तिकडे 7,500 आहे, पण अहर्ताकारी सेवा 20 वर्ष. म्हणजे हे फरक लक्षात घ्यायचे. म्हणजे कोणत्याही हाताने, राईट वाला जेवतो तोंडाकडेच घास आणि लेफ्ट वाला जेवला ना तर तोंडाकडेच घास, म्हणजे तो जाणार एकाच ठिकाणी. सेवानिवृत्तीनंतर नियमाप्रमाणे ग्रॅज्युएटी प्राप्त होईल. सर्व याच्यामध्ये ग्रॅज्युएटी दिलेली आहे, सर्व याच्यामध्ये ग्रॅज्युएटी दिलेली आहे. कार्यरत कर्मचाऱ्याला कार्यरत कर्मचाऱ्याला 10% रक्कम, 10% रक्कम म्हणजे बेसिक प्लस DA सेवा निवृत्तीपर्यंत कपात करावी लागेल. ही कपात कमी करता येणार नाही. म्हणजे बेसिक आणि DA, तुमचा जो NPS ला जो बेसिक आहे आणि जो DA आहे त्याची जी टोटल होत्या त्याच्या 10% रक्कम तुम्हाला भरावीच लागेल, त्याच्यात कमी नाही करता येणार. मात्र सरकारच्या बाबत प्रोव्हिजन थोडीशी वेगळी आहे त्यांच्या याच्यामध्ये प्रोव्हिजन. येत्या काळात पुन्हा एक, आता जेव्हा आंदोलन झालं तेव्हा सरकारने एक मान्य केलं की येत्या काळात हे जे 10%चं प्रोव्हिजन आहे बेसिक आणि DA याच्या 10%, येत्या काळात कर्मचाऱ्याच्या अंशदानात
वाढ केली जाणार नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला आता जबरदस्तीने वेगळं की 10चं 12% करा, 12चं 14 करा असं म्हणणार नाही, परंतु सरकारकडून मात्र वाढ केली जाऊ शकते. केली, वाढ केलेली आहे. 10% होतं, 14 केलं, 14च्या नंतर आता ना 18.5, पण ते 18.5 सरसकट नाही, त्याचेही कॅल्क्युलेशन्स वेगळे केलेले आहेत UPS मध्ये. मी पुढे सांगतो. जे कर्मचारी NPS मधून सेवानिवृत्त झाले असले तरीही त्यांनाही या योजनेत सामील होता येईल, परंतु त्यांना NPS चे मिळालेले सर्व लाभ सरकारकडे याच्या अगोदर प्रमाणे जमा करावे लागेल. नंबर 9चा एक मुद्दा आहे, कर्मचारी अंशदान 10%, बेसिक प्लस DA, सरकारचे अंशदान 14%, त्यामध्ये वाढ आहे. सरकार अंशदान 14%, त्यामध्ये वाढ आहे. या UPS मध्ये 18.5%, शासनाचे अतिरिक्त अंशदान आहे 8.5%. हे केव्हा वापरलं जाईल? आपलं कॅल्क्युलेशन ना कर्मचाऱ्याचं 10% आणि शासनाचं 14% हे वापरलं जाणार तुमच्या कॅल्क्युलेशनसाठी. पण पुन्हा 4.5%चं जे एक्सेस केलेलं आहे ते सरकारचं आहे. ते सरकार आपल्याला एकाच वेळेस देणार नाही, पण तुम्ही या योजनेत आल्यानंतर तुम्हाला 50% जेव्हा पेन्शन द्यायचं आहे, 50% फॅमिली पेन्शन देताना तुमचं पेन्शन 60,000 बसलं, पण सरकारचं आणि आपलं वेतन हे सर्व काढून 60,000 बसतच नाही, 50,000 कॅल्क्युलेशन येते, 10,000 कमी पडून राहिले तुम्हाला पेन्शन देण्यासाठी. तेव्हा सरकारने जो हा 8.5%चा जो फंड जमा रिझर्व्ह केला त्यात वापर करून तुम्हाला 60,000चं पेन्शन, इट इज अ गॅरंटेड पेन्शन स्कीम सारखा हा वापर होणार. 8.5% रक्कम सरसकट तुम्हाला देणार नाही. तुमच्या पेन्शनला कमी पडणारी रक्कम 8.5 मधून वसूल करून तुम्हाला 60,000चं पेन्शन बसलं, पण या कॅल्क्युलेशन प्रमाणे सरकारकडे 50,000 जमा होतात, मग ते 10,000चं प्रोव्हिजन त्या 8.5%तून केलं जातं. कर्मचाऱ्याला पेन्शन कॉर्पस हा ना शासनाचा GR काढेपर्यंत ना हा कॉर्पस नव्हता. पेन्शन कॉर्पस शासनाचा 20/9/2024चा GR निघेपर्यंत नव्हता, परंतु केंद्र शासनाचा जसा GR निघाला तो सप्टेंबरला निघाला, हा नंतर ऑक्टोबर 24/8ला आलेला आहे आणि त्यात कॉर्पस हा घटक आणला. कॉर्पस म्हणजे काही वेगळं नाव नाही. कॉमर्स मध्ये आपण जेवढे लोक कॉमर्सचे फंड म्हणतो आहे, कॉर्पस म्हणजे कंपनीच्या भाषेमध्ये त्याला कॉर्पस म्हणतात, इकडे साध्या भाषेत फंड म्हणताय, आपण निधी म्हणतो. कर्मचाऱ्याला पेन्शन कॉर्पस निवडण्याची मुभा राहील. म्हणजे आपल्याला कुठे फंड करायचा आहे, रिझर्व्ह करायचा आहे, त्याची मुभा राहील. कर्मचाऱ्याला या रकमेतून 60% रक्कम त्यांच्या पेन्शन फंडातून काढता येईल. याच्यात काढता येईल, परंतु सेवा काळ आणि कपात याचा ताळमेळ जुळवूनच ही रक्कम तुमची अहर्ताकारी सेवा, तुम्ही हे जे 60% रक्कम काढली आणि अहर्ताकारी सेवेमध्ये जर कमी पडत असेल तर तुम्हाला फंड नाही मिळणार. म्हणजे तुम्हाला पैसे नाही काढता येणार. तुम्हाला पैसे काढता येईल, परंतु अहर्ताकारी सेवा पूर्ण झालेली असली पाहिजे, अन्यथा ते पैसे तुम्हाला वापस करावे लागेल. जसं आपण जुन्या पेन्शन मध्ये आपण काढत होतो ना, GPF काढत होतो 2 प्रकारचा, एक नॉन रिटर्न म्हणजे आपण करत नव्हतो, ना परतावावाला, आणि एक परतावावाला. तर त्या प्रकारचा घटक आहे. याच्यातही ना परतावा आहे, पण केव्हा राहील? जेव्हा अहर्ताकारी सेवा पूर्ण होते, तुमच्या फंडला विचार नाही केला जाणार, पण कंप्लीट नाही होत तरी पैसे वापस करावे लागतात. Assured pension will be based on the default mode of investment pattern notified that PFRDA, Pension Fund Regulatory Development Authority, ही जी पेन्शन मिळणार किंवा या पेन्शन मध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट मोड द्यावा लागेल. बाय डिफॉल्ट म्हणजे कळतंय ना की तुम्हाला म्हणायचं नाही की मला कापायच्या नाही कापायच्या. बाय डिफॉल्ट तुमचं वेतन कॅल्क्युलेट झालं की तुमच्या वेतनाच्या बेसिक आणि DAच्या 10% रक्कम सरकारमध्ये जमा होणार. पूर्वी OPS मध्ये एक अमेंडमेंट होती की जसं 31 मार्च आला तर आपण त्या GPF अमाऊंटला प्लस मायनस करत होतो, की वाढवून टाकत होतो, की जास्तीचं आपल्याला हे लागतं इन्कम टॅक्स म्हणून वाढवून टाकायचं, किंवा काही वेळेस नाही आता एवढं इन्कम टॅक्स नाही लागणार, कमी पण आपल्या बजेटच्या हिशोबाने. इथे मात्र ते करता येणार नाही. बाय डिफॉल्ट PFRDA, पेन्शन रेग्युलेटरी
पेन्शन फंड रेग्युलरिटी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ही अथॉरिटी निर्माण केलेली आहे. या अथॉरिटीच्या आधारावर आपल्याला पेन्शन मिळणार आहे. PFRDAच्या गुंतवणुकीप्रमाणे ॲश्युअर्ड पेन्शन पेक्षा फंड जास्त झाला, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, तर तो कर्मचारी खात्यात जमा होईल. जास्तीचा फंड 25 वर्ष झाले त्याच्यापेक्षा तुम्ही 28 वर्ष फंड भरला, ज्याला IC म्हणतोय, इंडिव्हिज्युअल कॉर्पस, त्याच्यात जे 3 वर्षाचा जास्तीचा फंड आला आहे तो तुम्हाला वापस दिला जाईल. त्याची परंतु तो कमी पडल्यास, जास्तीचा झाला तर तो तुम्हाला दिला जाईल, परंतु तो कमी पडल्यास त्याची भरपाई तुमच्याकडून नाही. तो कमी पडल्यास त्याची भरपाई शासन करेल आणि सम ॲश्युअर्ड एवढी रक्कम पेन्शन म्हणून कर्मचाऱ्यास मिळेल. तुम्हाला मी 8.5 जे सांगितलं तो हा घटक. कर्मचाऱ्याला UPS मध्ये ऑप्शन देता येईल किंवा NPS कंटिन्यू करता येईल. आजच्या घडी एक तर NPS कंटिन्यू करायचं आहे किंवा आपल्याला UPS चा ऑप्शन देता येईल. UPS आता ऑप्शन जर दिलं असेल तर UPS 1 एप्रिल रिसेंट, आता जी तारीख येणार 1 एप्रिल 2025 पासून लागू राहील. ठीक आहे. UPS मधील ही रक्कम त्याच्यानंतर आता मात्र सांग ना मग. नाही, आपण आता एवढं तरी संघटनेने एक व्यवस्था केली होती की मी बोलत सांग चहा ब्रेक द्यायचा होता पण चहा नाही आलाय ना. एक स्लाइड आपण चहाची एवढ्या लोकांसाठी चहाची पण व्यवस्था केलेली होती की एक चहा घेऊ म्हणून. तर नाही मी सांगतोच, लिंक तुटून जाते तुम्ही बोलत ठीक आहे. लिंक लागली आहे सर आमची चहाची काही सर एक मिनिट सर, आता मूळ मुद्द्यावर येतो आहे आपण. याची आकडेवारी खूप आहे. तुम्ही लढ म्हणा, मी लढतोय, पण तलवारीला मधून मधून धार लावावं लागतं लढताना. एक स्लाइड घेणार आपण, या स्लाइडवर बघणार. पहिलाच स्लाइड आहे आपला, याच्यात कॅल्क्युलेशन आहे. हे कॅल्क्युलेशन माझ्या मते मी जेवढे अटेंड केले, काही पुन्हा सांगतो आहे, ह्या साऱ्या स्लाइड्स तुम्हाला मिळतील. तुम्ही तुटक काढून मी तुम्हाला ॲश्युअर्ड करतो आहे हे सारं तुम्हाला मिळेल, तुमच्यापर्यंत येईल, YouTube वरून येईल. आणि मी तुम्हाला वारंवार सांगेन काय होईल की काढताना एक स्लाइड येईल, दुसरी येणारच नाही तुमच्याजवळ, अर्धवट ज्ञान होईल. त्यामुळे तो एक घटक आहे तुमच्याजवळ. हे सर्व स्लाइड्स येतील आणि नंतर मी आहेच, मी वारंवार सांगतोय मी आहे तुमच्या. मला इतके फोन आहे 8 दिवसामध्ये, मी त्यांना सांगितलं की हे घटक इतक्या सहज फोनवर तुम्ही कोणत्या योजनेत बसणार हे मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकतो. तुम्ही प्रत्यक्ष जर आले, मी तुम्हाला इथे बसलेल्या एकाही माणसाला माझ्या कॉमन नाही सांगू शकत की तुम्हाला NPS परवडते. कॉमनली मी हे नाही सांगू शकत तुम्हाला की तुम्हाला UPS परवडते. कॉमनली मी हेही नाही सांगू शकत की प्रत्येकाला RNPS परवडते. प्रत्येकाच्या फंड प्रमाणे, जमा झालेल्या फंड प्रमाणे एक घटक NPS तुमचा अमाऊंट, मी तुम्हाला सांगितलं 80 लाखाच्या वर जर कॉर्पस जात असेल तर तो NPS मध्ये थांबणार. पण सम रिस्क इज देअर. कोणती रिस्क आहे? हा NPS कॉर्पस फंड मार्केट बेस्ड व्हॅल्यू आहे आणि मार्केट बेस्ड व्हॅल्यू तुम्ही रिटायर्ड होणारा तो दिवस आणि ट्रम्प सारखे माणूस जर निवडून आले आणि त्यांनी जर मार्केटमध्ये आयातीवर एवढं लावलं, पूर्ण मार्केट खाली बसलं, खाली बसण्याचा दिवस आणि तुमचा रिटायरमेंटचा दिवस एकच आला, पेन्शन एका झटक्यामध्ये किटच्या फंड खाली येऊन जाईल. म्हणून तो म्हटलं आहे की हा घटक हा झाला एक रिस्क फॅक्टर, हे रिस्क आहे. चला मग आपण जुन्या पेन्शन मध्ये जाऊ. जुन्या पेन्शन मध्ये म्हणजे या दोन पैकी एक, रिवाइज NPS मध्ये पेन्शन मध्ये जाणार किंवा आपण UPS मध्ये जाणार. ठीक आहे. रिवाइज NPS और UPS मध्ये तुम्ही गेले,
मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा हा जो फंड जमा केलेला आहे तुम्ही इतक्या मेहनतीने 20 वर्ष म्हणा 18 वर्ष 16 वर्ष हा जो फंड जमा झाला हा संपूर्ण फंड सीज होणार. संपूर्ण फंड सीज होणार. सीज झाल्यानंतर तुम्हाला ती पेन्शन मिळणार. मग तुम्हाला ती पेन्शन मिळणार ना ज्याच्या सर्व्हिसला 20 वर्ष झाली, ज्याचा IC इंडिव्हिज्युअल कॉर्पस BC बेंचमार्क कॉर्पस कॉमन आहे, त्याची सर्व्हिस कॉमन आहे 240 महिने म्हणजे 12 दुने 24. तुम्ही म्हणाल की 240 कुठून आणले? 20 वर्ष सर्व्हिस 240 भागीला 240 ही सर्व्हिस कॉमन झाली. त्याच्यानंतर आपल्याला जे मिळणारा परतावा आहे तो साधारणतः कॅल्क्युलेशन प्रमाणे ज्याचं बेसिक इथे 80,000 आहे त्या बेसिक मध्ये साधारण 61,250 रुपये 200 रुपये 61,200 रुपये त्याला पेन्शन मिळेल. हा पहिला उदाहरण आहे. या ठिकाणी पहिल्या उदाहरणात मिस्टर रमेश सेवानिवृत्त शिक्षक और कर्मचारी, मूलभूत माहिती मूळ वेतन आहे त्याचं बेसिक आहे 80,000. हे ऍझम्पशन केलेलं आहे. आता इथे बसलेले कोणी रमेश असेल आणि त्यांचं 80 असेल तर योगायोग. हे UPSC. सेवा कालावधी 300 लिहिलेला आहे म्हणजे 25 वर्ष 300 महिने. त्यानंतर महिने वैयक्तिक कॉर्पस IC फंड इंडिव्हिज्युअल कॉर्पस म्हणतो आहे 50 लाख म्हणजे त्याची जी 25 वर्षाची सेवा झाली त्यामध्ये त्याचा IC मार्केट व्हॅल्यू क्रिएट झालेला आहे 50 लाख. त्याचप्रमाणे बेंचमार्क कॉर्पस कंपनीने किंवा अथॉरिटीने किंवा सरकारने जमा झालेला आहे त्याला बेंचमार्क कॉर्पस म्हणताय तो आहे 50 लाख. 1 करोड रुपये त्या माणसाच्या अकाउंटवर आहे मिस्टर रमेश. NPS मध्ये आजच्या घडीला आपण जी पोझिशन पाहतो आहे 1 करोड रुपये त्यांच्या अकाउंटवर आहे असं गृहीत धरा. त्याचा कॅल्क्युलेशन फॉर्म्युला समोर लिहिलेला आहे. बेसिक पेन्शन बेसिक पे डिवायडेड बाय 2. त्यानंतर सर्टिफाईड सर्व्हिस डिवायडेड बाय क्वालिफाइंग सर्व्हिस डिवायडेड बाय सर्टिफाईड सर्व्हिस इनटू IC डिवायडेड बाय BC हा फॉर्म्युला आहे. बेसिक पे हे जरा काय होतं त्या टेक्निकली ना त्यात ते बरोबर जसं मी लिहिलं ना आपण जसं लिहितो ना आपल्या ब्लॅक बोर्डवर आपण लिहितो ना बेसिक आडवी रेष भागीला 2 गुणीला क्वालिफाइंग सर्व्हिस QC डिवायडेड बाय BC इनटू IC डिवायडेड बाय BC असं लिहितो आपण. त्याच्यात या कम्प्युटरवर येत नाही म्हणून मी जरा आता आपल्या जुन्या ज्याच्यावर ते म्हणते ना जुनं ते सोनं जर खडू असताना तर तसंच लिहून दाखवलं असतं फॉरगेट. पण असं आहे बेसिक पे डिवायडेड बाय 2 इनटू क्वालिफाइंग सर्व्हिस QS म्हणतोय त्याला क्वालिफाइंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस ES असेल. त्याच्यानंतर खाली फॉर्म्युला आहे ES इसेन्शियल सर्व्हिस इनटू IC इंडिव्हिज्युअल कॉर्पस डिवायडेड बाय बेंचमार्क कॉर्पस. सोपं आहे खरं म्हणजे हे जेव्हा येईल ना पण जेव्हा आपण पहिल्यांदा ऐकतो ना याचा जेव्हा आपण अभ्यास नाही केला तेव्हा पहिल्यांदा कळतच नाही की आपण काय करतो. आणि मी तुम्हाला सांगतोय जेवढ्या लोकांनी हे सेशन्स घेतलेत ना कुणीही कन्फर्मली बाय एक्झाम्पल नाही सांगितलं की आपण कुठे बसतात. मी त्यासाठी हा 20 दिवसापासून उपद्व्याप करतो आहे की माझ्या शिक्षक बंधू भगिनींना ही गोष्ट कळावी की मी कॅल्क्युलेट करतो आहे माझा फंड काय आहे माझी सर्व्हिस काय आहे आणि मी या सर्व्हिस वरून कोणत्या पेन्शनला एलिजिबल होतो. मग हे मी निवडायचं की मी NPS मध्ये राहायचं RNPS मध्ये जायचं की UPS मध्ये जायचं हे निवडण्याच्या संदर्भातला हा सर्व प्रपंच केला 20 दिवसापासून. बेसिक पेन्शन कुठे आले नाही सेकंडवर गेलेला मागच्या याच्यावर आपण आहोत. 80,000 रुपये त्याचं बेसिक आहे भागीला 2 केलं तेव्हा 40,000 झालं. 40,000 त्याचं बेसिक झालेलं आहे त्यावर कॅल्क्युलेट केलेलं आहे मी 53% सध्याचा आपला DA आहे 53%. तो 53% DA कॅल्क्युलेट केला. बघा 53% DA कॅल्क्युलेट केल्यानंतर 40,000 53% होता 21,200 रुपये. बेसिक आणि DA हा कॅल्क्युलेट केल्यानंतर 40,000 प्लस
21,200 हा 61,200 रुपये त्याचा हा पहिलं बसलेलं बेसिक पेन्शन आहे 61,200 रुपये. काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे 80,000 भागीला 2 गुणीला 300 फुल क्वालिफिकेशन्स आहे QC भागीला म्हणजे ज्याला आपण सर्टिफाईड सर्व्हिस म्हणतो आहे क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय आपली इसेन्शियल सर्व्हिस ES गुणीला IC भागीला BC. IC म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पस भागीला बेंचमार्क कॉर्पस. त्या फॉर्म्युल्यात बसवून हा आलेला आहे 61,200 रुपये त्याला पहिलं पेन्शन मिळेल. जसजसा DA वाढेल तसं पेन्शन पण वाढेल. लक्षात आलंय पेन्शन कुणाचं 80 हे तुम्ही बघितलं. आता आपण विसरू नका तुम्ही या 61,200 रुपयाच्या पेन्शनच्या मोबदल्यात 1 करोड रुपये सरकारला दान करत आहात. तुम्ही हे विसरायचं नाही. कारण मी आता हे जे 24 पॉइंट वाचलेत ना कथेचे ते 24 पॉइंट याच्याशी संबंधित होते की तुमचे 1 करोड जाणार म्हणजे 1 करोड सीज होणार. 1 करोड सीज झाल्यानंतर तुम्हाला हे पेन्शन असेल 61,200 रुपये. दुसरा घटक हे 61,200 तुम्हाला पेन्शन मिळणार. एक घटक पैसा सीज झाला त्याच्यामध्ये ग्रॅज्युएटी बाकी आहे. ग्रॅज्युएटी इन कॅश मिळणार. ग्रॅज्युएटीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्याच्यात मात्र त्यांनी अहर्ताकारी सेवाचा शब्द नाही वापरला. तुमची एकूण सेवा त्यालाही लिमिट लागलेली आहे. तुम्ही 40 वर्ष जरी सेवा केली तरी ती फक्त 32 वर्ष काउंट होते. आपला सेवा शर्ती अधिनियम कायदा 1977 आणि आपला सेवा कायदा 1981 सुधारित अधिवृत्ती 1986 प्रमाणे 32 वर्ष सेवा म्हणजेच एका वर्षाला 15 दिवस म्हणजे महिन्याला आपल्याला अर्धे कॅल्क्युलेट करायचे. 32 म्हणजे 16 महिन्याचा पगार तुम्हाला बेसिक गुणीला मिळेल. DA नाही. तुमचं बेसिक आहे 80,000 16 महिन्याचा पगार. 80,000 गुणीला 16 महिन्याचा पगार हा ग्रॅज्युएटी प्रमाणे असेल. आता ही ग्रॅज्युएटी असं जर गुणाकार केला असेल तर 16 गुणीला बघ किती येतं त्याच्या 12,80,000 हा पूर्ण मिळेल. 14 लाखाची होती तरी 12,80,000 मिळाला असता. 12,80,000 कारण त्याच्या लिमिट आहेत. तुम्ही लिमिटच्या वर गेले तर तुम्हाला मिनिमम म्हणजे या ठिकाणी ग्रॅज्युएटी ही मिनिमम मिळते. ग्रॅज्युएटी ही मिनिमम मिळते. 1 करोड गेले 12,80,000 ग्रॅज्युएटीचे घेतले. याच्यात अजून एक अमेंडमेंट UPS मध्येच आहे. 1/10 फॉर्म्युला. UPS मध्ये 1/10 फॉर्म्युल्याप्रमाणे तुमचं लास्ट जे बेसिक असतंय त्याच्याप्रमाणे 1/10 तुमची जेवढी रक्कम आहे त्याच्या 1/10 रक्कम आणि त्याचे महिने गुणीला केले की त्याच्याप्रमाणे साधारणतः तुम्ही 1 करोड रुपये जर जमा केले असेल तर 10 ते 12% रक्कम तुम्हाला वापस येते. म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळाली 12,80,000 1 करोड जमा केल्यानंतर यातून मिळणार साधारणतः 10 लाख रुपये. म्हणजे तुमच्या जवळ अमाऊंट किती आहे 12,80,000 प्लस 10 22,80,000 ही कॅश मिळाली तुम्हाला. कुणाची ज्याचं कॉर्पस आणि IC फंड 1 करोड रुपयाचा त्याला कॅश मिळाली 22,80,000 आणि 90 लाख गेले. आता पेन्शन घेणार तुम्ही 61,200 तुमच्या हयातीपर्यंत. हयात शब्द वापरलेला आहे. मग तुम्हाला कन्फर्म करावं लागेल हे 90 लाख रुपये वसूल करण्यासाठी की काही झालं तरी चालेल तुम्ही वयाच्या 70व्या वर्षीपर्यंत मरणार नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय हे असेच कॅल्क्युलेशन्स आहेत. ग्रॅज्युएटी जुन्याच प्रमाणे आहे. ग्रॅज्युएटीत काही बदल केलेला नाही. ग्रॅज्युएटी तुमची एकूण सेवा त्याच्या वर्षाला 15 दिवस म्हणजे जितके वर्ष त्याचे अर्धे महिने गुणीला तुमचं शेवटचं बेसिक त्याला DA नसते. हे जुनच आहे. ग्रॅज्युएटी जुन्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेली आहे. ग्रॅज्युएटी मान्य केलेली आहे. आपल्याला फॅमिली पेन्शन मान्य केलेली आहे. हे तिन्ही ठिकाणी आहे. NPS मध्ये आहे, RNPS मध्ये आहे, UPS मध्ये. ग्रॅज्युएटी तिन्ही ठिकाणी आहे. पण
मी तुम्हाला सांगितलं 90 लाख रुपये तुम्ही जे दिलेत, 61,200चं पेन्शन घेत आहात, पेन्शन मिळते आहे, ऍश्युअर्ड पेन्शन आहे, पण तुम्हाला एक ऍश्युरन्स स्वतःच्या बाबतीत ठेवावं लागेल, काही झालं तरी मी 70 वर्षापर्यंत मरणार नाही. समजा एखादा कर्मधर्म संयोग आणि एखादा 5च वर्षात गेला, याचं जर आपण 60,000चं कॅल्क्युलेशन केलं, 12×72 60,000चं कॅल्क्युलेशन ऍव्हरेजली 12×72 7,20,000 पर ॲनम 7,20,000. असं जर 5च वर्ष असेल तर 7×5 35 आणि 1 36. तुम्ही 5 वर्ष तो माणूस जगला, वयाच्या 63व्या वर्षी आमच्या अरुण भाऊ सारखे जर गेले तर तुम्ही 90 लाख दिलेत सरकारला आणि 36 लाख पेन्शनच्या रूपाने वसूल. एक घटक. दुसरा घटक, अजून एक थोडासा लॉस रिकव्हर होते आहे. मिसेस आहे मग 61,200च्या अर्ध 61,000 चुकीचं कॅल्क्युलेशन करायचं नाही. बेसिकच्या अर्ध आणि त्याच्यानंतर त्याचा डीए. अर्ध्या लोकांना हे याच कॅल्क्युलेशन करतात आणि अर्ध 30 मिळेल म्हणते, असं नाही होत. मी हे कॅल्क्युलेशन सांगतो आहे, सरकारमध्ये बसलेले ना हे फार महान लोक असतात, त्यांनी आयुष्य घालवलेलं असते, ते कॅल्क्युलेशन तसं करतात. त्याच्या अर्ध आणि त्याचा डीए, जो त्यावेळेसचा डीए असेल, मृत्यूच्या नंतरच्या वेळेस पत्नी म्हणा किंवा पतीला जो मिळणारा जो तो त्यावेळेसचा डीए असेल, त्या डीए प्रमाणे ते कॅल्क्युलेशन होणार आणि ते फॅमिली पेन्शन मिळेल. त्यात काही रिकव्हरी झाली, पण ती रिकव्हरी अर्ध्यावर आली. हे 36 वसूल केले. समजा पुन्हा मिसेस पुन्हा पुढचे 5 वर्ष जगल्या, म्हणजे त्यांनी 18 लाख वसूल केले. 36 आणि 18 54. कुर्बान केलेत 90. म्हणून म्हणतो आहे की एकाच माणसाला एकाच योजनेमध्ये सारख्या लेवलनी बसता येत नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या घटकांमध्ये. नेक्स्ट. यूपीएसचा 1/10चा मुद्दा ना, आपली जी सम अमाऊंट जमा झाली 1 करोड इंटू 1/10 म्हणजे तुम्हाला ही रक्कम सानुग्रह म्हणून परत दिली जाणार आहे. 1/10ची रक्कम म्हणजे 1 करोड आहे, त्याला 1 करोड लिहायचं, गुणिला 1/10 केलं, सरळ 1 करोड भागीला 10. 90 लाख राहिले, 10 लाख तुम्हाला वापस मिळणार, ग्रॅज्युएटी मिळणार. म्हणून तुम्ही 22,80,000 कॅश मिळणार, 90 लाख देणार, त्याच्यानंतर पेन्शन घेणार 61,200चं. मी त्याचं 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन सांगितलं, इतके वसूल. मिसेस पुढच्या 5 वर्ष जगल्या किंवा मिस्टर पुढचे 5 वर्ष जगले तर एवढे वसूल, म्हणजे 54 ते 55 लाख रुपये तुम्ही वसूल केले आणि तुमच्या आयसी कॉर्पस मधून आणि बीसी कॉर्पस मधून 90 गेले. आता तुमच्या समोर हा एक प्रश्न पुन्हा यायला पाहिजे, बेसिकली कॅल्क्युलेशन, की हे जे 90 लाख होते किंवा हे 1 करोड होते, हे 1 करोड आपल्याला मिळणार नव्हते जर एनपीएस मध्ये थांबलो तर. एनपीएस मध्ये जर थांबलो तर 1 करोड थोडेच मिळणार होते आपल्याला. त्याच्या 60% रक्कम म्हणजे 60 लाख रुपये आपल्याला मिळणार होते. 40 लाख गव्हर्नमेंट बेंचमार्क कॉर्पस जे आहे ते डिपॉझिट करून घेणार होतं आणि त्यावर आपल्याला पेन्शन म्हणे किंवा व्याज. आता या 40 लाखावर गुणिला 6 भागीला 100, 6 चोक 24, 2,40,000 भागीला 12, 20,000. याप्रमाणे तुम्हाला हे मिळणार आणि 60 लाख तुमच्याजवळ कॅश आहे. पण तरीही पुढच्या योजना जर तुम्ही वापरल्यात तरीही एनपीएस परवडते या पेन्शन पेक्षा. कारण तुम्हाला पोस्टाची एक योजना आहे, कदाचित काहींना जर अभ्यास असेल थोडाफार, पोस्टाची एक योजना आहे ज्यामध्ये 5 वर्षासाठी तुम्ही तुमच्या 22 लाख रुपये जर डिपॉझिट केले तर 15,000 रुपये व्याज मिळते. व्याज असतं 7.5% आहे. ती पोस्टाची पेन्शन स्कीम योजना आहे. 22 लाख तुम्ही घेतले किती आहे? 60 लाख. 15,000, 22 दुने 44 लाख जर तुम्ही पोस्टात टाकले तर 15 दुने 30 आणि हे 20 घेऊनच राहिले 50. मग 50 घेऊनही बाकीचे बाकी आहे ना शिल्लक तुमच्याजवळ. ग्रॅज्युएटीचे पैसे आहेत ना, ते 110 मिळणार नाही, पण ग्रॅज्युएटी पैसे आहे. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की जो माणूस एनपीएस मध्ये 80 लाखाच्या पुढे जातो आहे, इंडिव्हिज्युअल कॉर्पस आणि बेंचमार्क कॉर्पस, त्यांनी ही योजना स्वीकारायच्या अगोदर अजून एक चान्स आहे. 80 लाख ज्याचा फंड. आता 80 लाख फंड कसा जाणार? काहींच्या सेवा झाल्यात,
कुठले सर आहेत आमच्या, त्यांच्या अकाउंटला 35 लाख रुपये जमा आहे आजच्या घडीला. इथून पुढचे 10 वर्ष सर्व्हिस बाकी आहे. 1 लाखाचं बेसिक आहे आजच्या घडीला असं गृहीत धरू. 10 वर्षाची सर्व्हिस आहे. 10 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये आता 10% आपले 14%, 24%, 1 लाखाच्या राऊंड फिगर जर गेले 25,000 रुपये गृहीत धरू. 10 वर्षाची सर्व्हिस म्हणजे 25,000 वर्षाला 3 लाख, 10 वर्षाला 30 लाख, 30 लाख आणि आता 35 जमा आहे 65 लाख. 65 लाख कुर्बान करण्यापेक्षाही जर आपण एनपीएस मध्ये उतरलो तरीही आपल्याला ते फायद्यात जाऊ शकतो. या योजनेत फरक पुढे पडेल माहित आहे का? जुन्या पेन्शन मध्ये म्हणजे या पेन्शन मध्ये आणि तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शन अकाउंटच्या अमाऊंट मध्ये एक 2-3 हजाराचा फरक पडतो म्हणजे जुन्या. पण रिस्क कोणती आहे? जगण्याची. ही कॅश आहे बरं तुमच्याकडे, ही जी आपण मला सांगा पोस्टाच्या तुम्ही ठीक आहे ना 1% पेनल्टीवर नाही पाहिजे, आम्हाला काम आहे 22 लाखापैकी 15 लाख विड्रॉल केले, 1% पेनल्टी लागेल, 15 लाख तुम्हाला वापस मिळतील. म्हणजे तुम्हाला मी हे सांगतो आहे की बी केअरफुली आपण कुठे बसायचं. हा घटक ना कोणीही एक्सप्लेन केलेला नव्हता. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पेन्शन 50%, 50 काही योजना 50%च्या नावाने असल्या तरी पेन्शन मिळते आहे. समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा आम्ही भांडायला लागतो तेव्हा जुनीच पेन्शन मिळायला पाहिजे त्यासाठी आंदोलन करतो. लोक आपले समाजातले हे सांगतात, अहो सर 50% दिले ना, तुमचं काही बेसिक काही कमी आहे का म्हणते, 40,000 भेटून राहिले ना. आता समोर सांगेल की 40,000 कसे भेटतात. अहो फॉर्म्युल्यात जर बसलो ना तर 40,000 नाही मिळत. तुम्हाला सांगतोय तुमची सर्व्हिस, मी फुल सर्व्हिसवर सांगितलं, तुमची सर्व्हिस थोडीशी कमी होऊ द्या. अर्थकारी सेवा ज्याला आम्ही क्वालिफाईंग सर्व्हिस ज्याला म्हणतो आहे ती कमी होऊ द्या. तुमचं पेन्शन एकदम मायनसवर येतो आहे कारण त्याला बेंचमार्क कॉर्पस जोडला पुढे जाऊ. हा एक मुद्दा होता, हे बघून घ्या. याच्यामध्ये आपण मिस्टर रमेश यांची सर्व्हिस क्वालिफाईंग सर्व्हिस 15 वर्ष आहे, 180 महिने. त्यांनी फंड जमा केलेला त्यांचा वैयक्तिक कॉर्पस दोन्ही बाजूला वैयक्तिक कॉर्पस फंड 30 लाख रुपये आहे, बेंचमार्क कॉर्पस पण 30 लाख रुपये आहे. बेसिक पेन्शन म्हणजे बेसिक पे डिवायडेड बाय 2, क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय रिक्वायर्ड सर्व्हिस, आयसी डिवायडेड बाय बीसी. या फॉर्म्युल्याप्रमाणे जर गेले बेसिक पे किती आहे 80, इथे 80 आहे, बेसिक 80 आहे, 80 वरच कॅल्क्युलेशन केलं आहे, फक्त सर्व्हिस बदलली. इथे 80,000 भागीला 2 त्याप्रमाणे तुमचे सर्व्हिसचं कॅल्क्युलेशन करताना 80,000 भागीला 2 म्हणजे 40,000 तुमचं बेसिक येणार. या बेसिक मध्ये आता मात्र क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस, तुमची अर्थकारी क्वालिफाईंग सर्व्हिस 15 वर्षच आहे. 15 वर्ष म्हणजे 180 आणि क्वालिफाईंग सर्व्हिस 180 महिने. परंतु तुम्हाला इसेन्शियल सर्व्हिस तर किती दिलेली आहे 25 वर्ष म्हणजे 300 महिने. 180 भागीला तुम्ही 300 केलं की त्याचं 0.4 येईल. याच्यात आलेलं नाही कॅल्क्युलेशन, आय थिंक सो आहे 0.6. 40,000 गुणीला 0.6 गुणीला 1 का केलं? कारण तुमचं बेंचमार्क कॉर्पस आणि इंडिव्हिज्युअल कॉर्पस 30,000 आहे. 30 लाख भागीला 30 लाख केले की एकच होते ना. म्हणून 40,000 गुणीला 0.6 गुणीला 1 याचं कॅल्क्युलेशन काढलं तर बेसिक पेन्शन होते 24,000. बेसिक पेन्शन 40,000 दिसते. सारे सामान्य लोक आपल्याला काय म्हणतात सर्व की 80,000चं 50% तर 40,000चं पेन्शन मिळूनच राहिलं ना राजो. बघा इकडे 15 वर्षाची सर्व्हिस होता बरोबर 24,000वर आले. 5च वर्ष कमी झाले बरं क्वालिफाईंग सर्व्हिस. 10 वर्ष सॉरी युपीएस मधले 10 वर्ष कमी होता बरोबर, क्वालिफाईंग सर्व्हिस कमी होता बरोबर 10 वर्ष आणि 24,000वर. 24,000वरचा डीएस रिसेंट डीए कॅल्क्युलेट करणार आपण 53%. मी तो ऍझम्पशन वैयक्तिक कॉर्पस शासन कॉर्पस सारखा कुठला कारण हा 14% सर 14% आहे. 8.5 ला त्यांनी बेसिक बाजूला ठेवलेलं आहे. तुम्ही विसरले 8.5. पुन्हा मी तुम्हाला सांगतोय सर हे कॅल्क्युलेशन काढताना आयसी डिवायडेड बाय बीसी असंच केलेलं आहे. 10 डिवायडेड बाय 10 केलेला आहे. 8.5 युपीएस मध्ये त्यांनी 8.5 बॅलन्स ठेवलेला आहे सर. रिटर्न करताना जर तुम्ही एनपीएस घेणार असेल तर 14% देणार.
कॅल्क्युलेशन मात्र तुम्हाला बेसिक याच्यावर आणलेलं आहे कॉर्पस. आता पुन्हा अजून एक समोर जाण्याच्या अगोदर सांगतो आहे की जर सरकारने कॉर्पस नसतं आणलं ना तर आपलं पेन्शन जास्त बसलं नसतं. पण आता इथे सेम आहे, एक येते म्हणून फरक नाही पडला, आता पुढे फरक पडेल. या ठिकाणी बघा DA 53 घेतला 24,000 प्लस DA 53% 12,700 म्हणजे निवृत्ती वेतन मिळेल 36,720. 36,720 मिळणार निवृत्ती वेतन. पण तुम्ही या ठिकाणी अमाऊंट किती गेलेला आहे 30 लाख आणि 30 लाख 60 लाख गेलेला अमाऊंट आहे आणि 60 लाखाच्या याच्यात आपण मिळवतो आहे 36,720 पेन्शन 36,000 पण 60 लाख गेले. आता हे जर 60 लाख हे तुम्ही वापरतो म्हटलं NPS मधून तर 60 लाखाच्या 60% म्हणजे 36 लाख 36 लाख कॅश 24 लाख सरकारकडे 6% प्रमाणे तुम्हाला मिळणार 12,000 रुपये. आता या 36 लाखाचं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं नाहीतरी इन्व्हेस्टच करत आहे नाहीतरी पैसे वापस देतात ना. जर तुम्ही पेन्शन स्वीकारले की पैसे जातात. मग आपल्याला 36 लाखाचं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर त्या इन्व्हेस्टमेंट प्रमाणे 12,000 हे मिळतात. 15,000 तुम्ही त्या 36 लाखामधले 25 लाख टाकले की 15,000चं पुन्हा पेन्शन मिळते म्हणजे पोस्टाचं 35 आपला 12 आणि 15 27,000. त्याच्यानंतर तुमच्याजवळ पुन्हा कॅश अमाऊंट बाकी राहते. त्यानंतर ग्रॅज्युएटी राहील. पण हे सर्व जरी असलं तरीही पुन्हा अडचण हा होत आहे की हे फंड आपल्याला किती दिवस राहणार. म्हणून काही लोक विचार करतात की लाईफ सिक्युरिटी की मी जितके दिवस जगेल तेवढे दिवस 36,720 मिळाले तरी चालेल, मला पेन्शन महिन्याला मिळते, पोरं कमीत कमी सांभाळून ठेवतील. हे कॅश घेतली ना मी तुम्हाला ते सांगतोय हा घटक आपल्या लाईफ सिक्युरिटी मध्ये जेव्हा माणूस जातो ना, कारण पोरं जेव्हा असतात ना तुमच्याकडे जेव्हा कॅश येत आहे पोरं विविध पद्धतीने तुमचा असो माझा असो सारखाच असो तो त्याचा विचार आणि तो त्या हिशोबाने आणि तो सांगताय की पप्पा आपण इसमें इन्वेस्ट कर. अरे अनेकांचे प्रश्न आहे रिटायर झाल्यानंतर पापा अपन इतने दिन तो पैदल ही घूमे ऑटो रिक्शा में घूमे वो गाड़ी मंगाए आज एक काम करते नहीं नई गाड़ी अच्छी है 12 लाख गेले गाडी 12 लाखाची उभी केली पण आपण हे विसरतो त्या 12 लाखाच्या व्याजासहित आपण एक हत्ती पोचला म्हणजे त्याला खाऊ घालावं लागतं. म्हणजे हा प्रॉब्लेम येतो इन कॅश मध्ये. ज्यांना असं वाटतं की आपल्याला लाईफ सिक्युरिटी मध्ये जर जगायचं आहे तर पेन्शन स्वीकार जब तक मैं हूं ठीक है उसके बाद बेबी ठीक पैसे लेके क्या करू. म्हणजे असा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा हा घटक येतो आहे पेन्शन. कारण हे तर मिळणारच ना म्हणून हाही घटक आहे. पण जो माणूस प्रोफेशनली विचार करतो इतके देऊन एवढेच घ्यायचे का म्हणजे एवढे द्यायचे आणि एवढेच घ्यायचे का मग एवढेच घ्यायचे त्यापेक्षा नाही जेव्हा आपण करू इन्व्हेस्टमेंट आहे ना म्युच्युअल फंड म्हणजे असा जेव्हा विचार करतो आहे कमर्शियल विचार करणारा माणूस असेल तर हा फंड नाही परवडत. पण लाईफ जगायचं आहे स्टेबल लाईफ जगायचं आहे आपल्यानंतर पण तुझं लाईफ जगायचं जाऊ दे म्हणे पैसे गेले पण सर्टन लाईफ जगेपर्यंत मला फंड मिळणार आहे आता चिंता नाही. पण पैसे मात्र पेमेंट जास्त जातो आहे. उदाहरण क्रमांक 4 आहे का आता बेसिक मात्र 80,000च आहे. क्वालिफाईंग सर्व्हिस मात्र इथे 10 वर्ष 5 महिने आहे. मोर दॅन 10 10 वर्ष 5 महिने 5 महिने जास्त आहे त्याचं काउंटिंग होत नाही फक्त 10 वर्षाचं होत. त्याचा रेशो आहे 6 महिन्यामध्ये 6 महिन्याचा 1 हप्ता याप्रमाणे. त्यामुळे कमी पडलेलं असेल ते 10 वर्षाचं राहणार. पेन्शन गणना मिस्टर महेश सेवानिवृत्त कर्मचारी मूलभूत माहितीमध्ये बघा बेसिक 80,000 आहे. पण ज्या दिवशी तो रिटायर्ड झाला त्या दिवशी बेसिक 80,000. अर्धकारी सेवा त्यांची म्हणजे क्वालिफाईंग सर्व्हिस झालेली आहे 10 वर्ष 5 महिने म्हणजेच 125 महिने ते काउंट केल्या 125 महिने काउंट होत नाही 120 महिने. आवश्यक सेवा कालावधी रिक्वायर्ड आहे 300 महिने कारण डिवायडेड बाय 25 आहे. त्यामुळे त्याचं वैयक्तिक कॉर्पस ठीक आहे 25 लाख. इंडिव्हिज्युअल कॉर्पस म्हणजे त्यांनी जमा केलेला फंड 25 लाखाचा आणि सरकारने जमा केलेला फंड 25 लाखाचा गृहीत धरतोय. बरं आपण एक्झॅक्टचे कॅल्क्युलेशन वेगळे आहेत. हे गृहीत धरतोय की आपला फंड 25 लाख आणि सरकारचा फंड 25 लाख
50 लाख रुपये आपण दिलेत. आता फॉर्म्युल्याकडे येणार. फॉर्म्युल्याकडे येताना बेसिक डिवायडेड बाय 2, त्यानंतर क्वालिफाईंग मंथ जे काही आहे, क्वालिफाईंग मंथ ज्याला म्हणता येईल किंवा क्वालिफाईंग सर्व्हिस डिवायडेड बाय इसेन्शियल सर्व्हिस इंटू आयसी. आयसी म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉर्पस डिवायडेड बाय बेंचमार्क कॉर्पस. आयसी म्हणजे वैयक्तिक पैसा जमा झाला जो फंड आणि भागीला कंपनीचा म्हणजे सरकारचा फंड. त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं. 40,000 गुणिला 120 महिने भागीला 300. त्यानंतर त्याचं जे कॅल्क्युलेशन येते आहे त्याच्यात आपण काढलेलं 80,000 असेल. 40,000 इंटू 0.4 इंटू 1 हे कॅल्क्युलेशन आहे याचे. 40,000 बेसिक पेन्शन ठरलं, परंतु आपले अहर्ताकारी सेवा ज्याला म्हणतो आहे ती 120च महिने झाली 10 वर्षाची, म्हणून 120 भागीला 300 गुणिला जे 25 लाख भागीला 25 लाख म्हणजे 1. 40,000 गुणिला 0.4 गुणिला 1 समोर आहे, त्याचं गुणाकार येतो आहे का, त्याचं पेन्शन येते आहे 16,000 रुपये. 40,000 दिसते आहे. म्हणजे आता बघा आपण पॉलिसी सिस्टम मध्ये कसे सफर होतो आहे. माझं बेसिक 40,000, मला बेसिक 80,000 आणि मला 50% पेन्शन मिळेल, पण बाबा सर्व्हिस तर 10 वर्षाची झाली ना. तो म्हणतो नाही सर सर्व्हिस 10 कुठं 32 वर्ष झाले सर, म्हणे आता रिटायर्ड होईल. बाबा तुझे अंशदान किती? सर अंशदान आता म्हणे ते डीसीपीएस घेतलंच नव्हतं म्हणे आपण. मग आता किती? आता एनपीएस कटून राहिलं. मला आता सर्व्हिस किती? 10 वर्ष. म्हणजे म्हटलं 10 वर्षाची. पण 10 वर्षाचा तरी पण सर 40 तर मिळेलच ना. हाच आपला धोका. 40 नाही मिळणार. 40,000 गुणिला 0.4 गुणिला 1 16,000 कॅल्क्युलेशन येते. बेंचमार्क कॉर्पस लावता बरोबर अमाऊंट कमी झाला. नाही तर 40,000 गुणिला तुम्ही 0.4 करा तर त्यात बदल होतो आहे. बेंचमार्क कॉर्पस बदलता बरोबर. त्याचा डीए काढला तो होतोय 8,400 रुपये. म्हणजे एकूण 80 आहे का? 8,400. हो 8,480. म्हणजे आपलं त्या व्यक्तीचं ज्यांनी सर्व्हिस झालेली आहे त्या व्यक्तीच्या 10 वर्ष 5 महिन्याची सर्व्हिस, पण त्याला पेन्शन मात्र 24,480 रुपये फिक्स होणार. अमाऊंट किती गेलेली आहे? 50 लाख. 50 लाखाच्या मोबदल्यामध्ये, या 50 लाखात आपण युपीएस मध्ये 50 लाखाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ग्रॅज्युएटी मिळणार, विसरून चालू नका. ग्रॅज्युएटी आपली सर्व्हिस 30 वर्ष झाली असेल, 15 महिन्याची ग्रॅज्युएटी मिळणार 12,80,000. त्याचा इकडे संबंध नाही. 1/10. आता सर्व्हिस आपली किती वर्षाची काउंट केली? 180 म्हणजे 12 वर्षाची. म्हणजे आपल्याला वर्षाला एक इन्स्टॉलमेंट 6 महिन्याचा एक इन्स्टॉलमेंट काउंट करताय. म्हणजे गुणिला 6 1/10 गुणिला 6 आणि ते 50,000 असं जर काढलं तर साधारणतः 1/10 म्हणजे 50,000च्या आपल्याला 50 लाख किती आहे? 25 50 लाख. 50 लाखाच्या 5 लाख अमाऊंट मिळेल. 5 लाख रुपये आपल्याला वापस मिळेल. क्वेश्चन है सर यहाँ पे एवरी टाइम आप आईसी अपॉन बीसी कर रहे हैं, लेकिन बीसी अपना सपोज ज्यादा होगा क्योंकि परसेंट बढ़ेगा, तो ये तो फिर डेसिमल में आ जाएगा. मतलब नीचे बीसी अगर बढ़ता जाएगा तो 1 से 3 कम हो जाएगा. 10 वो जो है उसमें काउंटिंग वो डेसिमल में भी जाएगा. उसका राउंड फिगर 100 पे किया जाता है और 100 पे करने के बाद उसका जितना आगे में आएगा एक फॉर्मूला में है उसमें कि अपना आईसी कम और बीसी ज्यादा. आईसी और उसके रीजन अलग अलग है. आईसी कम क्यों हुआ, बीसी क्यों ज्यादा रहा, और कैलकुलेशन जो है 10% और 14%, ये जो कैलकुलेशंस है वो कैलकुलेशन डिवाइडेड बाय उसी तरह के आएंगे, पर बेंचमार्क कॉर्पस में वो 10% ही ले. 8.5% मैडम, वो 8.5% रिजर्व रखा है. हालांकि